नमस्कार. आज आपण मोटू पतलूच्या दुनियेत शिरणार आहोत आणि तिथे जो काही गोंधळ उडालाय, जो एक जबरदस्त पाठलाग सुरू आहे, त्याचा उलगडा करणार आहोत. तर चला या डायनासोरच्या जगात एक मस्त रोमांचक सफर करूया. ही एकच लाईन, ये तो सच में डायनासोर है, भागो भाई. बस या एका वाक्यात राजस्थानमध्ये उडालेल्या संपूर्ण गोंधळाचं सार आहे. विचार करा, एका क्षणात जो अविश्वास होता तो थेट भीतीत बदलला आणि लोकांच्या डोक्यात एकच गोष्ट आली, पळा. का? कारण त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आणि हेच आहे त्या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण. प्रॉब्लेम असा आहे की डायनोसॉर आपल्या जगात आलेत आणि त्यांना परत घरी पाठवण्याचा एकच मार्ग आहे, टाईम मशीन. पण गंमत म्हणजे ते टाईम मशीन चक्क एका डायनोसॉरच्या शेपटीत अडकलंय. आता तुम्हीच सांगा, यातून एक विचित्र आणि भन्नाट पाठलाग तर सुरू होणारच नाही का? तर सुरुवात करूया या डायनोसाइज प्रॉब्लेमने. म्हणजे या कथेत नक्की कोण कोण आहे आणि त्यांचे हेतू काय आहेत, जे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, ते समजून घेऊया. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. बघा, दोन टीम्स आहेत आणि त्यांची ध्येय पूर्णपणे वेगळी. एकीकडे आहे आपली टीम मोटू पतलू. त्यांचं ध्येय एकदम सरळ आहे, मशीन शोधायचं, ते दुरुस्त करायचं आणि या बिचाऱ्या डायनासॉर्सना घरी पाठवायचं. आणि मग दुसरीकडे कोण आहे, तर स्कल आणि त्याची गँग. त्यांचं ध्येय एका डायनासोरला पकडायचं आणि अब्जाधीश व्हायचं. म्हणजे एकीकडे चांगुलपणा, दुसरीकडे लालच. आणि स्कलच्या गँगची काय अवस्था आहे बघा. हा डायलॉग ऐका, इडियट, जर तू अजून 2 पुस्तकं वाचली असतीस तर तुला कळालं असतं की डायनासोर हजारो वर्षापूर्वीच नामशेष झाले आहेत. यावरूनच कळते की त्यांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. त्यांच्यासमोर जे उभं आहे ते खरं आहे की स्वप्न, हेच त्यांना कळेनासं झालं होतं. ठीक आहे, तर आता वळूया त्या खऱ्या पाठलागाकडे, द ग्रेट मशीन हंट. इथेच खरा ॲक्शन आणि गोंधळ सुरू होतो. आता या सगळ्या धावपडीत आपले हिरो कशावर अवलंबून आहेत, तर या छोट्याशा गॅजेटवर, डायनासॉर ट्रॅकिंग मशीन. हे एक असं उपकरण आहे जे मोटूची टीम डायनासोर कुठे आहेत हे शोधण्यासाठी वापरतेय. आणि डायनासोर सापडले की पर्यायाने ते टाईम मशीनही सापडेल. पण हे इतकं सोपं असणार आहे का? आणि पाठलाग सुरू होतो. आपले हिरो डायनोसॉरच्या मागे धावत आहेत. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण फक्त हिरोंच्या बाजूने विचार नाही करायचा. जरा त्या डायनोसॉरच्या जागी स्वतःला ठेवून बघा. ते एका पूर्णपणे नवीन, अनोळखी जगात आले आहेत, गोंधळलेले आहेत, हरवलेले आहेत. त्यांच्यासाठी हे सगळं किती नवीन आणि कदाचित भीतीदायक असेल, नाही का? आणि हेच त्यांच्या या डायलॉगवरून स्पष्ट होतं. आपण कोणत्या जगात आलो आहोत, मला तर काहीच समजत नाहीये. हे ऐकल्यावर आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. ते काही विलन किंवा राक्षस नाहीत. ते फक्त असे जीव आहेत जे चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी आले आहेत. आता कथेमध्ये एक खूप महत्त्वाचा टर्निंग पॉइंट येतो. कारण जेव्हा धावपळ आणि गोंधळ काही केल्या थांबत नाही, तेव्हा एकच मार्ग उडतो, तो म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, एका डायनासोरशी बोलणार कसं? हाच तो $1 मिलियन क्वेश्चन आहे. तुम्ही एका डायनोसॉरसोबत संवाद साधणार तरी कसा? शक्य आहे का? आपल्या हिरोंकडे यावर एक असा भन्नाट उपाय आहे ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. आणि उत्तर आहे एक ट्रान्सलेशन कॅप्सूल. हो, ही एक स्पेशल गोळी आहे. ही खाल्ल्यावर माणूस चक्क डायनोसॉरची भाषा समजू शकतो आणि बोलूही शकतो. विचार करा, एका छोट्याशा कॅप्सूलमुळे सगळी परिस्थिती पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि बघा, ही कॅप्सूल काम करते. डायनोसॉर म्हणतो, वा, तो काय बोलतोय ते मला समजतंय. तुम्ही अजून आईस्क्रीम पाठवणार का? आता बघा, ह्यात किती विनोद आहे. डायनोसॉरची सगळ्यात मोठी चिंता काय, तर त्याला अजून थंड हलवा म्हणजेच आईस्क्रीम हवाय. एका डायनोसॉरला आईस्क्रीमची चटक लागलीये, कमालच आहे. आता वाटतंय की चला, सगळं काही ठीकठाक होतंय, कम्युनिकेशन सुरू झालंय. पण नाही, इथेच कथेत एक नवीन ट्विस्ट येतो. आणि तो म्हणजे फसवणुकीचा एक डाव, तोही हिरोंच्याच एका सहकार्याकडून. तर टाईम मशीनची बटणं समजून घेऊया. एकदम सोपं आहे. हिरवं बटण आहे मशीन चालू करण्यासाठी, आणि लाल बटण, ते काहीच करत नाही, ते एक डमी बटण आहे. पण हीच साधी गोष्ट पुढे एका मोठ्या गोंधळाचं कारण ठरणार आहे. आणि हा आहे तो कट. प्लॅन असा आहे की आपण मोटूला सांगू की ते लाल बटणाने सुरू होतं. तो ते दाबत राहील आणि काहीच होणार नाही. म्हणजे बघा, मोटूच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्याला फसवण्याचा डाव आहे. त्याला चुकीची माहिती दिली जाणार आहे आणि यामुळे अख्खं मिशन धोक्यात येऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की एवढ्या मेहनतीने मशीन परत मिळाल्यावर ही एक छोटीशी साधी युक्ती संपूर्ण मिशन धोक्यात आणेल का? सगळं काही आता या एका खोट्यावर अवलंबून आहे.
मोटू या जाळ्यात अडकेल का? चला आता कथेच्या क्लायमॅक्सकडे जाऊया. एक अशी वेळ येते जिथे मारामारी किंवा संघर्ष नाही, तर फक्त संवाद, फक्त बोलणंच पुढे जाण्याचा मार्ग असतो. पण तो मार्ग सोपा असेल का? आणि इथे मोटू एक प्रामाणिक प्रयत्न करतो. तो थेट डायनासॉरना कळकळीची विनंती करतो. आम्ही तुमचे मित्र आहोत, शत्रू नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या देशात परत पाठवू इच्छितो. आमचा पाठला करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तो सगळी धावपळ थांबवून त्यांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करतोय. पण मोटूच्या या बोलण्याचा परिणाम काय होतो? तर डायनासोरमध्येच फूट पडते. काहींना वाटतं हा चांगला माणूस वाटतो, तर काही जण साशंक आहेत, नाही हा खूप हुशार माणूस आहे. काहींना त्याची चांगली कामं आठवतात की त्याने आपलं आयुष्य धोक्यात घालून मुलाला वाचवलं होतं. पण तरीही काही जण त्यालाच दोष देतात की त्याच्यामुळेच आपण सगळे इथे अडकलो आहोत. म्हणजे बघा, मोटूच्या विनंतीने गोंधळ आणखी वाढलाय, कारण त्यांच्यातच एकमत होत नाहीये. आणि शेवटी हाच प्रश्न मागे उडतो. त्यांच्याकडे मशीन आहे, पण ते एकमेकांचे मित्र आहेत की शत्रू? हे नातं आता कोणत्या दिशेने जाणार आहे? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मोटू त्या लाल बटणाचं काय करणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?